येते ती म्हणजे अंजली दमानिया यांनी केलेल्या खळबळजनक आरोपाची। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप दमानियांनी केलाय। मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे। या निमित्ताने धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। अंजली दमानियांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूयात। चे अत्यंत जवळचे सहकारी असलेले राज घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झालाय। मात्र आकस्मिक मृत्यू आहे की याच्या मागे अजून काही आहे याबाबत बरेचसे संशय व्यक्त केले जात आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले, त्यामुळे आता बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात। अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। रात्री मला उशिरा अशी बातमी कळली की राज घनवटांच्या पत्नीचा मृत्यू झाला। आता 46 वर्षाच्या होत्या आणि तो मृत्यू नैसर्गिक नक्कीच नव्हता। आधी विनय चौबेंशी बोलले, मग अमितेश जे आहे त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सगळं ते सांगितलं की बाबा हा मृत्यू नैसर्गिक नाही असं त्यांच्या जवळच्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे पोस्टमॉर्टम हा झालाच पाहिजे। तर अनेक गोष्टी कळल्यात की पोस्टमॉर्टम केला गेला आहे आणि आता त्या ससूनमध्ये पाठवण्यात आला आहे। तर आत्ताच्या घटकेला बाकीचे डिटेल्स आपल्याकडे नाही आहेत, कारण त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच त्याचं कारण काय ते नक्की कळेल। खरं तर बरेच संशय निर्माण होत आहेत। या सगळ्याची उत्तरं काही दिवसातच स्पष्ट होतील। मात्र सद्यस्थितीत जरी आकस्मिक मृत्यू असला तरी त्यावर संशय मात्र व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।